सुरोभिनी भगवंतानी 12 महिन्यात मृत्यू नको ना 13वा महिना तयार केला. कोणता? अधिक मास निर्माण केला. 2-2, 3-3 तिथी घटवून 13वा महिना निर्माण केला. मग घरात मृत्यू नको, बाहेर मृत्यू नको, उंबऱ्यावरच पकडला. बरोबर, उंबऱ्यावर पकडला. वर नको, खाली नको, मांडीवर घेतला. बरोबर. मग शस्त्राने नको, अस्त्राने नको, मग आपल्या नखाने त्या ठिकाणी वध केला. दिवसा नको, रात्री नको, सूर्यास्ताचा समय साधला. दिवसही नसतो आणि रात्रही नसते. आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. नरसिंह अवतार धारण करून. मानवही नाही, प्राणी. बरोबर. चतुरा तो शिरोमणी म्हणा, मृत्यू तुम्ही टाळू शकत नाही. आता हे झालं पुराणातलं उदाहरण. आता शिवसाहेब आरवाची उदाहरण सांगतो तुम्हाला. आरवाची कधीच बाळासाहेब ठाकरे मुंबईत होते. त्या काळी एक मोठा पॉप संगीतकार मुंबईमध्ये आला होता. नाव सांगता येईल का तुम्हाला? जगविख्यात ब्रेक डान्सर होता. त्याचं नाव मायकल जॅक्सन. काय होतं? मायकल जॅक्सन. हा पण आत्ताच आरवाची. त्या मायकल जॅक्सनला अमर व्हायचं नव्हतं, पण 150 वर्ष जगायचं त्याचा संकल्प होता. किती वर्ष? 150 वर्ष त्याला जगायचं. कोणाला? मायकल जॅक्सन. त्याच्यासाठी त्याने इतके प्रयत्न केले महाराज की 15-20 डॉक्टरची टीम त्या मायकल जॅक्सनने आपल्या बरोबरच ठेवली. मग टीमच बरोबर ठेवली. म्हणा नाश्ता करायचा असला तरी ते डॉक्टर चेक करायचे, मग मायकल जॅक्सनला नाश्ता करायचे. आधी ते अन्न लॅब मध्ये चेक केलं जायचं आणि मग खाल्लं जायचं. इतकी काळजी. इतकंच नाही, तुम्ही चेक करून पहा. मोबाईल मध्ये, युट्यूबला, गुगलला सर्च करून पहा. मी वाचलाय माहिती. त्याने जेवण करायचं असेल तरी लॅब मध्ये जेवण चेक व्हायचं आणि मग त्या मायकल जॅक्सनला दिलं जायचं. इतकी काळजी. इतकंच नाही, 15-20 लोक त्या मायकल जॅक्सनने आपल्या बरोबर ठेवले होते. कशा करता? पगारी. कशा करता? माझी किडनी खराब झाली तर लगेच त्याची किडनी डोनेट. लिव्हर गेलं लगेच. असं डोनर ठेवले होते. महाराष्ट्रात डोनर ठेवले होते. असा तो मायकल जॅक्सन. पण एक चूक मायकल जॅक्सन झाली. तो मायकल जॅक्सन काळा होता. कसा होता? काळा होता आणि त्याला गोरं व्हायचं. मग त्याने काय केलं? आपल्या संपूर्ण शरीराला प्लॅस्टिक सर्जरी केली आणि गोरा झाला. तर त्याच्यासाठी त्याच्यावर बरेच औषध उपचार करावा लागले. आता मला नाव आठवत नाही, पण ते कोणतं तरी औषध डॉक्टरांनी त्याला दिलं. वयाच्या 50 का 52व्या वर्षी ते औषध दिलं. भुलीचं का काय औषध होतं, फिलिप्स असं काहीतरी नाव होतं त्या औषधाचं, आता स्मरण नाही मला. पण ते औषध दिलं आणि मायकल जॅक्सन झोपला, परत उठला. म्हणून मृत्यू हा निसर्ग आहे. मृत्यू येऊ नये असं जर कोणाला वाटत असेल तर ती त्याची विकृती आहे. पण मृत्यूवर विजय प्राप्त करणं ही आपली संस्कृती आहे. हा मुद्दा महत्वाचा. मृत्यूवर विजय प्राप्त करणं ही आपली संस्कृती आहे. पण मृत्यूवर विजय प्राप्त करणं म्हणजे मृत्यू टाळणं का? तर अजिबात नाही. कारण आपण पाहिलं मृत्यू टळत नाही. मृत्यू निसर्ग आहे, मृत्यू टळत नाही. मग मृत्यूवर विजय प्राप्त करणं म्हणजे काय? तर भागवताच्या समारोपाकडे चला. श्रीमद भागवताच्या समारोपाकडे चला. पहा, शुकाचार्यांनी परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत सांगितले. बरोबर. शुकाचार्यांनी 7 दिवस परीक्षिती राजाला श्रीमद भागवताची कथा सांगितली. ज्या वेळेस समारोप झाला त्यावेळेस शुकाचार्यांनी सांगितलं, परीक्षिती आता थोड्याच वेळात तक्षक येईल. थोड्याच वेळात तक्षक येईल आणि तो तक्षक तुझा चावा घेईल. पण तू घाबरू नको. त्यावेळेस परीक्षिती राजाने हात जोडले आणि सांगितलं, गुरुदेव 7 दिवस आपल्या मुखातून मी अमृताचं पान केलं. मला माहित आहे आता थोड्याच वेळाने तक्षक येईल. तो तक्षक माझा चावाही घेईल, पण तो तक्षक माझं काही बिघडवू शकत नाही. कारण तो तक्षक माझ्या देहाचा चावा घेईल. मी मात्र अविनाशी अमर असं तत्व आहे. मला त्याचा काही फरक पडणार
नाही। या तत्वावर आरूढ होणं, देहाची आसक्ती संपणं म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त करणं। या तत्वावर आरूढ होणं म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त करणं आणि मृत्यू येणं हा निसर्ग, मृत्यू येऊ नये असं वाटणं ती विकृती आणि मृत्यूवर विजय प्राप्त करणं ही आपली संस्कृती म्हणा। या 3 मुद्द्यावर मी सांगितलं होतं प्रवचनरूपी सेवा। 3 मुद्दे पूर्ण झाले, काकस्पर्शीही झाला। या जाधव परिवार 2 मिनिटं घेतो। या जाधव परिवारामधून एका आईचं जाणं झालं। मी सुरुवातीला सांगितलं दुःख मोठे, या कुटुंबाला दुःख मोठे। आज 2 मुली आहेत, पुतणे आहेत, मोठा परिवार आहे। मला वाटतं नीताताई आणि निकिताताई, बरोबर, 2 मुली आहेत। या मुलींचं मातृछत्र हरपलं आणि जगात जर कोणी निस्वार्थ प्रेम करणारा असेल तर ती आई असते। लेपुराची ही वाही माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती। आता सांगणं खूप सोपं आहे महाराज, उपजेते नाशे नाशिले ते पुनरुक्ती दिसते। ज्या कुटुंबावर, ज्या मुलींवर हा आघात झालाय ती पोकळी कधीच भरून नाही येणारी, कधीच भरून नाही येणारी हे। पण तरी सुद्धा कुठंतरी भगवंताने त्या मुलींना ही शक्ती बुद्धी द्यावी आणि या दुःखातूनही सावरण्याचा प्रयत्न त्यांनी करावा। शेवटी मृत्यू निसर्ग हे मी आधी सांगितलं। पहा, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नाम म्हणून धनंजया जिया परी। ज्ञानोबरायांनी सांगितले या देहाच्या गावाला आल्यानंतर मृत्यूला सामोरं जावंच लागतं। अगदी तुमची इच्छा असो वा नसो, परंतु मृत्यू होईपर्यंत हे तत्व जाणणं गरजेचं आहे। मृत्यू हा निसर्ग आहे, मृत्यू येऊ नये असं वाटत असेल तर ती विकृती आहे आणि मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत व्यक्तीने केला पाहिजे। मृत्यूवर विजय प्राप्त करणं म्हणजे देहाची आसक्ती संपणं, कुठंतरी भगवंताच्या चरणावर हे मन विलीन करणं। पहा, वेळ माझी संपलेली, बरोबर, झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो। या प्रवचन रूपी सेवेमध्ये जे विवचन मी केलं असेल, जे योग्य असेल तो पैठणच्या नाथबाबांचा आशीर्वाद समजा, जे अयोग्य असेल तो माझ्या वैयक्तिक बुद्धीचा दोष समजावा। या प्रवचन रूपी सेवेमधून श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती, कारण 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम वंदनम अर्चनम दास सख्यात्मनिवेदनम। या श्रवण भक्तीच्या माध्यमातून जो काही पुण्याचा संचय या ठिकाणी झाला असेल ते सगळं पुण्य संगीताताईंच्या जीवात्म्याला आपण समर्पित करूया, की जेणेकरून या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंतचा प्रवास करत असताना कुठं जर पुण्याचा क्षय झाला तर हे पुण्य त्या ठिकाणी त्यांना समर्पित व्हावं। कारण पहा, लग्नाला गेल्यावर महत्व अक्षदाला आणि दशक्रियाला आल्यावर मग महत्व तिलांजलीला पहा। तिथलं तिळतिळ पुण्य आपण त्यांच्या जीवात्म्याला या ठिकाणी समर्पित करूया आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देऊया। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज। रामकृष्ण हरी।